नाही, ही बैठक घेतली पाहिजे, पण तत्पूर्वी पर्सनल लेवलच्या बैठका झाल्या पाहिजे. कारण होतंय कसं, बैठकीमध्ये कोणतरी काहीतरी बोलतो, कोणतरी काहीतरी बोलतो, मग पुन्हा एकदा इगो निर्माण झाला किंवा परत एकदा ते सगळं मग वातावरण विरोधाचं निर्माण होतं. आणि खऱ्या अर्थानं सन्माननीय मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे की कुणालाही काही कमी पडून देणार नाही. तर अशा वेळेला दर वाढणार आहेत जमिनींचे, आणखीन काही बऱ्याच गोष्टी आहेत. काही लोकांचं म्हणणं आहे की त्या ठिकाणी आमच्या जमिनी जाणार आहेत. अशा कशा जाऊ शकतील? प्राधिकरणामध्ये देखील काही जिथं आरक्षण टाकायचे ते टाकावी लागणारच आहेत, कारण ते जनतेच्या सोयीसाठी आहेत. त्यामुळे तसा काय हा विषय नसतो. त्याचबरोबर तुम्हाला सांगतो, आता जी काही गावं आपण घेतोय त्यासाठी भरघोस निधी आपण देण्याचं देखील कबूल केलेलं आहे. तिथला विकास बरं आता आपण देतोयच ना सुविधा. आपण परिवहनची सुविधा आपली आहे, पाण्याची सुविधा देतो आपण, रस्ते आपले आहेत, लाईट आहे, बऱ्याच गोष्टी आपण देतो. इथं बरीच मुलं ग्रामीण भागातली शिकायला येत असतात. इथं ऑफिसेस सगळे आहेत, एकमेकाचा वावर असतो. आपण ग्रामीण भागामध्ये राहायला जातो, एक विरंगुळा म्हणून, चांगलं वातावरण म्हणून. तर हे सगळं पॉझिटिव्हली गेलो तर निश्चितपणे मला वाटतं की ह्यामध्ये काय अडचण येणार नाही आणि यासाठी मी प्रयत्न करणार आहे. प्रामुख्याने विरोधाची दोन कारणं होती. ते म्हणजे शहरातील लोकांना महापालिका व्यवस्थित सुद्धा देऊ शकत नाही, मग आम्हाला त्यात कशाला घेता, हा एक मुद्दा होता. आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्यांना एक भीती आहे की आमच्या जमिनीवर आरक्षण टाकलं जाईल, अशा पद्धतीची एक भीती त्याच्यामध्ये आहे. असं आतापर्यंत एकूण हे प्रमुख दोन मुद्दे दिसत आहेत विरोधाचे. हे कशा पद्धतीनं फोडून काढणार आहात आगामी काळामध्ये आणि मग लोकांना विश्वास आहे? आपलं म्हणणं बरोबर आहे. हे जे घडलं कशामुळं, एकमेकाच्या विरोधाभासामुळे घडलं. हद्दवाढ करणार म्हणणारे आपली भूमिका ठेवायची, नको म्हणणारे आपली भूमिका ठेवायची. आता नको म्हणणारे दोन भूमिका जे आपण म्हणताय की त्यामध्ये आमच्या जमिनीवर आरक्षण पडणार म्हणतात. पण प्राधिकरण जरी झालं तरी लोकसंख्येच्या मर्यादेनुसार त्या ठिकाणी त्या ॲम्युनिटीज ठेवाव्याच लागतात. महापालिका टाकणार नाही आहे काही त्यामध्ये आरक्षण वगैरे. आणि दुसरा महत्त्वाचा मुद्दा असा आहे की आपण जे म्हटला की दुसरा मुद्दा मला वाटतं सुविधा देऊ शकत नाही. बघा, गेल्या काही दिवसामध्ये आपल्याला मान्यच करावं लागेल की महापालिकेनं आता सुविधा चांगल्या द्यायला सुरुवात केलेली आहे. आम्ही सातत्यानं, मी असेल, पालकमंत्री असतील, आम्ही सातत्यानं सन्माननीय आयुक्त असतील, बॉडी असेल, यांच्यावर बैठका घेतोय, रस्ते सुधारण्याचा प्रयत्न करतोय. आज अमृत 2च्या माध्यमातून 200 कोटीचा प्रकल्प सुरू आहे. आज 500 कोटीचा अर्बन डेव्हलपमेंटच्या माध्यमातून पूर्ण यंत्रणाचा प्रकल्प सुरू आहे. हा तर प्रकल्प एवढा सुंदर आहे. 16 किलोमीटर कोल्हापुरातले नाले हे रुंदीकरण, खोलीकरण होऊन साईडला फ्लोटिंग गार्डन आरक्षणवर पूर्ण वॉकिंग ट्रॅक, सायकल ट्रॅक, स्केटिंग ट्रॅक, बैठक व्यवस्था अतिशय सुंदर, म्हणजे जसं युरोपमध्ये होतं तसं आपल्याला बघायला मिळणार आहे. आज नाल्यातली जी घाण वगैरेची जी परिस्थिती होती, जवळपास 70 कलवर नाले ज्याला आपण म्हणतो ते आता मोठे होणार आहेत. कोल्हापूर शहरातले अनेक झाडी आणि चांगल्या ठिकाणी झाडी लागणार आहेत. कोल्हापूर बदलणार आहे. तर हे आता निश्चितपणे निश्चित मान्य केलं पाहिजे की कोल्हापूर बदलतंय. कन्व्हेन्शन सेंटर आलं आपलं, त्याचबरोबर म्हणजे बऱ्याच गोष्टी आल्या त्या आता सांगण्यासारखं बरंच आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.